बघूया 100% बातम्या। भाजप आपण सोडून कुठेही जाणार नाही असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। काँग्रेस प्रवेशाबाबतच्या बातम्यांचं त्यांनी खंडन केलंय। दिल्लीतल्या कोणत्याही काँग्रेस नेत्याला आपण भेटलो नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या। त्या सगळ्यांवर पंकजा मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। मी नाराज नाही आणि भाजप सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं पंकजा मुंडेंनी निक्षून सांगितलंय। या चर्चा का होतात? कारण प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि पंकजा मुंडे मात्र त्या ठिकाणी येत नाही, त्या पदावर दिसत नाही, त्यामुळे या चर्चा होतात। तर हा दोष माझा तर नाही, ह्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे ते पक्षाने द्यायला पाहिजे। अप्रामाणिकपणा माझ्या रक्तात नाही, आपण नेहमी पक्षाच्या आदेशाचं पालन केल्याचंही त्यांनी सांगितलं। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिल्लीत कधीही भेटले नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही। मला राजकारणातून ब्रेक हवाय, त्यामुळे 2 महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात। भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र या चर्चांना खुद्द पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिलाय। तसंच राजकारणातून ब्रेक घेणार असल्याची घोषणा केली। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा होती, मात्र पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे दावे फेटाळून लावले। पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त आपलं नाही असं वक्तव्य करत पंकजा मुंडेंनी राजकारणापासून 2 महिन्यांचा ब्रेक घेतलाय। सध्याच्या राजकारणाचा बीट आला असून ब्रेक काळात अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मी 20 वर्षामध्ये सुट्टी घेतलेली नाही, मला 1-2 महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे, मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे, मला विचार करण्याची आवश्यकता आहे। आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2 महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे। आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ। वेळ प्रसंगी राजकारणातून बाहेरही पडू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। लपून छपून काम करणाऱ्यांचा जनतेला कंटाळा आल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। त्यामुळे पंकजा यांचा रोख नेमका कुणाकडे हा सवाल विचारला जातोय। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातली राजकीय वैर सगळ्यांच्या परिचयाचा आहे, मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन दोन्ही नेत्यांनी त्यांचं नातं जपलंय, त्याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली। पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या। धनंजय मुंडेंनी कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी आनंद व्यक्त केला, तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव या पदावर असलेल्या पंकजा मुंडेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण भावाचं नातं कायम अबाधित असल्याचं धनंजय मुंडेंनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलंय। तर पंकजा मुंडे यांनीही नातं आणि राजकारण यांची कधीच सरमिसळ केली नसल्याचं सांगितलं। ते आले होते आणि मी त्यांना शुभेच्छाही दिल्या। मला कोणी मंत्री झालं त्याच्याविषयी आनंद, धनंजय झाला तर आनंदच आहे, मी त्यांना शुभेच्छाही दिल्या। राजकारणात अनेकदा नात्यांपेक्षा स्वार्थाला महत्त्व दिलं जातं, मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजकीय स्वार्थापेक्षा नात्यातला जिव्हाळा जपल्याचं दिसून येतंय। वर्ष उलटल्यानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबत नाहीये। आता तर ठाकरे गटातून आणखी एका आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलाय। विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या आमदार डॉक्टर नीलम गोरेंनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला। देशात व राज्यात युतीचे सरकार, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे। डॉक्टर नीलम गोरेंच्या या कारकिर्दीमुळे गोरे यांचा शिवसेना प्रवेश ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे। तर आपण नीलम गोरेंच्या स्वागतासाठी आल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। आता तुम्हाला अगदी म्हणजे मनासारखं काम करता येईल, अन्यायाला वाचा फोडता येईल, ते फोडला तुम्ही आज। शिवसेना आणि भाजप ही एक इमोशनल युती आहे। आम्ही 25 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे, कधी नेत्यांची भांडणं झाली असतील, पण आम्ही विचाराने आणि मनाने एक। आता एक एक करत विधान परिषदेचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्यानं ठाकरे ही पडझड कशी थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वर्षपूर्तीनंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे।
विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. नीलम गोरेंच्या पक्षांतरामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी मनीषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेत येताच कायंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला होता. आता नीलम गोरे यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोरे यांच्या पक्षांतरामागे सुद्धा अंधारे यांचं वाढतं प्रस्थ कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात विचारला असता नीलम गोरे यांनी अनुल्लेखानं सुषमा अंधारेंना टोला लगावला. नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सट्टरफुटर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही. साधा एक नगरसेवकही कदाचित सटरफटर लोकांना नगरसेवकही करू नये अशी त्यांची धारणा असू शकते. त्यामुळे त्यांना कुणाला नगरसेवकही निवडून तिथं येऊ शकला नाही आमचा. गेल्या काही महिन्यापासून सुषमा अंधारे यांचं ठाकरे गटातलं महत्त्व वाढत चाललंय. नीलम गोरे यांच्या खोचक प्रतिक्रियेमुळे हीच बाब पुन्हा अधोरेखित झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात तिसरा भूकंप घडला. या भूकंपानंतर राज्यात आणखी काही भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यात काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसमधील काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या. भाजपच्या नेत्यांकडून याबद्दल सूचक वक्तव्य केली जात आहेत. मात्र काँग्रेस नेत्यांनी या सर्व चर्चा फेटाळल्यात. काँग्रेस एकसंध असून कुणीही पक्ष सोडणार नसल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. काँग्रेस सुरक्षित आहे, कुठलाही काँग्रेस या भानगडीत नाही. जो चर्चा होती है वो कभी होता नहीं है. जो आपको पता नहीं होता है वही होता है. राज्याच्या राजकारणात सध्या अनपेक्षित घडामोडी घडल्यात. काँग्रेस फुटणार ही अफवा असल्याचं काँग्रेसचे नेते दावा करतायत. मात्र सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं असे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आम्ही मूळ राष्ट्रवादी असा दावा शरद पवार गटानं केला. मात्र अजित पवार गटही आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करतो. अजित पवार गटानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय. 30 जूनलाच निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. याचिकेचा निपटारा होईपर्यंत कुणीही आमच्यावर कारवाई करू शकत नाही असं वक्तव्य पटेल यांनी केलंय. अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून नेमलं असून आपली कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहो आणि म्हणून ऑटोमॅटिकली पक्ष आहो म्हणून सिंबल आणि बाकीचे जे काही बाकीचे जे असतात ते आम्हाला हे मिळालं पाहिजे. गुरुवारी दिल्लीत शरद पवारांनी घेतलेली बैठक अनधिकृत असल्याचा दावा पटेल यांनी केलाय. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली. पार्टीची अधिकृत बैठक नव्हती. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गट आक्रमक झालाय. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात होतीये. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात उद्या होतीये. या सभेची जय्यत तयारी केली जातीये. येवला हा शरद पवारांना मानणारा मतदारसंघ असून जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा माणिकराव शिंदेंनी केलाय. तर येवला आणि भुजबळ साहेब यांचं वेगळं नातं आहे. त्यामुळे सगळेजण भुजबळांसोबत असल्याचं त्यांचे समर्थक सांगतायत. जे नगरसेवक त्यांचे निवडून येतो ते सोबत आहे, जनता बरोबर आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ राहिलेला आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ याचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ साहेबांसोबतच आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा दावा करतायत. उद्या होणाऱ्या पवारांच्या सभेत याचं चित्र स्पष्ट होणार असून या सभेकडे महाराष्ट्रासोबत देशाचं लक्ष लागलंय. अजित पवारांच्या गटानं भाजप शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार सत्तेत आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे काही आमदार ठाकरे गटात परतणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांच्या शपथविधीआधी अजित पवार गटाचा शपथविधी पार पडला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेत वाद झाल्याच्या बातम्या आल्या. तर काही जण आता मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. तर संजय राऊत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत असा पलटवार शिवसेनेनं केलाय. 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या व्यथा आणि वेदना ते आमच्याकडे मांडत असतात. आम्ही ते ऐकतो, त्याच्यावरती आमची काही रिॲक्शन नाही. आताही माझ्याशी 4 लोक ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमदारांच्या नाराजीची जाणीव असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये बैठक झाली. यावरून संजय राऊत यांच्या दाव्याला पुष्टी मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात घडामोडी अतिशय वेगानं घडत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली. या संदर्भात मुंबई, ठाणे आणि पुण्यात बॅनर सुद्धा लागली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साथ बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसे युती व्हावी अशी इच्छा बॅनरमधून व्यक्त करण्यात येत होती. ठाकरे गटासोबत जाण्याचा सूरही काही नेत्यांनी मनसेच्या बैठकीत अडवला. याच पार्श्वभूमीवर अभिजित पानसे आणि संजय राऊतांची गुरुवारी भेट झाली. भेटीनंतर राऊत मातोश्रीवर आणि पानसे शिवतीर्थवर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गट मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्षावर पोहोचले. राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत शेतकरी कर्ज, बीडीडी चाळ, सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांशी विविध मुद्द्यांवर राज यांनी चर्चा केली. मात्र ठाकरेंसोबत मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असताना या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच हसन मुश्रीफ कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी मुश्रीफ समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. काल समरजित घाटगे यांनी मुश्रीफांवर केलेल्या आरोपाला मुश्रीफांनी आपली ताकद दाखवून देत उत्तर दिलं. शरद पवारांना सोडचिठ्ठी देत अजित पवारांचा हात धरत हसन मुश्रीफ सत्तेत सहभागी झाले आणि कागलचं राजकारण बदलून गेलं. भाजपच्या जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आपल्या गटाचा मेळावा घेत मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेत नसल्याचा संदेश दिला. तर हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कागलमध्ये आपणच वाघ असल्याचं दाखवून दिलं. दरम्यान घाटगे यांनी केलेल्या आरोपाला मेळावा घेऊन कागलमध्येच उत्तर देऊ असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. माझी कुचंबना झाली, माझी गैरसोय झाली म्हणून गुरु बदलणारा माणूस मी नाही. असे अनेक गुरु बदललेत कोणीतरी. आता याबद्दल संपूर्ण राजकीय परिस्थितीबद्दल का निर्णय घ्यावा लागला, पुढची राजकीय दृष्टी काय असेल, त्याबद्दल मी कागलमध्ये सविस्तर बोलेन. राजकारण बदलून भाजप राष्ट्रवादी राज्यात जवळ आली. मात्र कागलमध्ये दोघांच्यातला विस्तव जाता जात नाहीये. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कागलमध्ये झडत राहणार आहेत. तिकडे शिरूरमध्ये सध्याला आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे या आजीमाजी खासदारांमध्ये चांगली जुंपली आहे. दोघांकडून एकमेकांवर वार पलटवार करण्यात येत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिरूर लोकसभेच्या आजीमाजी खासदारांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक सुरू केली आहे. अमोल कोल्हे जनतेच्या मनातून पार उतरलेत आणि ते आता बिनकामाचे खासदार बनलेत अशी खरमरीत टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली. एकतर मतदारसंघामध्ये नाही आहे, लोक नाराज आहेत, राष्ट्रवादीची लोक नाराज आहेत. राष्ट्रवादीमधून आता त्यांना जरी तिकीट मिळालं असतं एकत्रित राष्ट्रवादीमधून तरी त्यांचा टिकाव लागला नसता, कारण गावोगावची लोक चिडून आहेत. आढळराव पाटलांच्या विधानावर कोल्हेंनी पलटवार केलाय. आढळराव पाटील हे पवारांच्या भेटीसाठी धडपड करतायत आणि त्या भेटीच्या चाव्याही आपल्याच खिशात असल्याचा टोला कोल्हेंनी लगावलाय. अडून अडून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी जी दारं ठोठवत आहात, या दाराची किल्ली खरं तर माझ्याकडेच आहे. दोन आजीमाजी खासदारांच्या राजकीय जुगलबंदीची सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात एकच चर्चा रंगली आहे. भाजप विरोधामध्ये महागठबंधनासाठी तयारी सुरू असताना आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसलाय. मोदी आडनावाबद्दल केलेल्या टिप्पणी प्रकरणी पुनर्विचार याचिका गुजरात हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार.
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्नाटकातील जाहीर सभेत मोदी आडनावाबद्दल राहुल गांधींनी टिप्पणी केली. या विरोधात मानहानीच्या खटल्यात सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा ठोठावली. सुरत न्यायालयानं दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. याबाबत राहुल गांधींची याचिका गुजरात हायकोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींचं खासदार म्हणून निलंबन कायम राहणार आहे. सेशंस कोर्ट में कन्विक्शन स्टे के लिए गया, नहीं हुआ वहाँ, यहाँ भी आए थे, आज उसको भी खारिज कर दिया है हाई कोर्ट में. आता या प्रकरणी राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर किलोमागे 120 रुपयांवर पोहोचलेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीशी कात्री लागली. दररोजच्या जीवनामध्ये वापरला जाणारा टोमॅटो महाग झालाय. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति किलो टोमॅटोसाठी 120 रुपये मोजावे लागत आहेत. मागील 15 दिवसात दरात 5 पटीनं वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि सतत होणाऱ्या पावसामुळे टोमॅटोच्या मालाला जोरदार फटका बसला. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे प्रति किलो दर 100 ते 120 रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात यापेक्षा जास्तीच्या दरात टोमॅटो विकले जात आहेत. याचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. जे आहेत तुम्ही दर बघाल बाजार समितीचे, तिथे टोमॅटोचे दर 2.5 किलोला 300 रुपये आहेत. एवढे बाजारभाव वाढले, सामान्य माणसांनी टोमॅटो खायचे की बंद करायचे असा प्रश्न उद्भवलेला आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचे दर घसरल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. आता वाढलेल्या दरामुळे काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे खेडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीला पुराची शक्यता असून नदीनं 7 मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 7.25 मीटरवरून नदी वाहतीये. त्यामुळे खेड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहर परिसरात पुन्हा एकदा भोंगा वाजवून सावध होण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय. या बंधाऱ्यावरून सध्या धोकादायक अवस्थेत वाहतूक सुरू असून ती बंद करण्याची गरज आहे. दरम्यान कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. त्याचा वेगवान आढावा. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.